वर्सोवा संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वर्सोवा टीम हॅलो. तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय. वर्सोवा 11 या टीमच्या माध्यमातून जीपी फुंडे संघ इथे फलंदाजी करण्यासाठी उतरलाय. 2 सलामीची जोडी मैदानात. किशोर आणि प्रथमेश. आपण पाहू शकाल उरण विभागातला हा संघ फुंडे संघ अतिशय नावाजलेला हा संघ आहे उरण विभागातला. तर एका इकडे जर विचार केला तर वर्सोवा म्हटलं ती कोळ्यांची भूमी आणि कोळ्यांच्या भूमीतून आलेले हे सर्वच कोळी बांधव खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतील वर्सोवा 11 या टीमच्या माध्यमातून. राजीव गांधी मेमोरियल चषक 2016 चे आयोजन आपण पाहू शकाल. 3 दिवस ही स्पर्धा इथे रंगेल. मुंबई काँग्रेस वॉर्ड क्रमांक 142 च्या माध्यमातून माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने ही स्पर्धा इथे भरवली जाते. अमित कोळी यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पहिली रात्र आपल्या समोर. आतापर्यंत आपण विचार केला तर 3 सामने संपुष्टात आले. 3 सामन्यांमध्ये गणेश 11 माहुलगाव, नवसाथी दिवा नवी मुंबई, पाटील 11 ट्रॉम्बे हे संघ पुढच्या फेरीत दाखल झालेत. आणि चौथी लढत आपल्या समोर आहे वर्सोवा विरुद्ध जीपी फुंडे. एका इकडे मुंबई उपनगरातील खेळाडू तर एका इकडे उरण विभागातील खेळाडू एकमेकांच्या समोर असतील. तर टॉस इथे जिंकलाय वर्सोवा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर वर्सोवा संघ वेळ वाया घालू नका. पंच मैदानात आहेत, फलंदाज मैदानात आहेत. लवकरात लवकर आपल्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
वर्सोवा संघ आपला राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॉल टाकण्याच्या अगोदर आपला राखीव खेळाडू इथे उपस्थित असणं महत्वाचं असेल. जीपी फुंडे संघाचा एक्स्ट्रा प्लेअर इथे उपस्थित झालेला आहे. वर्सोवा टीम फायनल कॉल आपल्या टीमसाठी. वर्सोवा संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर अजूनही आलेला नाही. बॉल टाकण्याच्या अगोदर इथे खेळाडू उपस्थित झाला नाही. तर आकाश येतोय पहिलं षटक घेऊन. सामना चालू करायचा आहे पंच. तर पहिलं षटक घेऊन येतोय पॉवर प्लेचा आकाश. ओव्हर द विकेट. आखुडापाचा चेंडू त्या बॅकफुटवर गेला, त्याला दिशा दिलीस स्क्वेअर लेगच्या दरम्यान. शॉर्ट स्क्वेअर लेगला जोपर्यंत इथे बॉल अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने श्री गणेश इथे होताना दिसतोय. संघाच्या खात्यात एक धाव. तर किशोर याने खातं उघडले जीपी फुंडे टीम साठी. हा डावखुरा फलंदाज सज्ज होताना दिसेल प्रथमेश. सुरेख गोलंदाजी इथे मिड ऑनला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. प्रथमेश याचा चेंडू अडवला जातोय तोपर्यंत इथे मात्र धाव मिळणार नाही फलंदाजी करताना. जीपी फुंडे संघ विरुद्ध वर्सोवा 11. तादरा प्रतिम गोलंदाजीचा नमुना इथे सादर करताना दिसतोय गोलंदाज आकाश. तर आकाश पहिलं षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचं षटक समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रथमेश. हा डावखुरा फलंदाज. धावसंख्या मात्र 1. पुढे सरसावला प्रथमेश. टायमिंग चुकलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली, परंतु इथे जजमेंट चुकतंय क्षेत्ररक्षकाचं आणि अखेर कव्हरच्या दिशेने इथे 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव देखील पूर्ण करताना दिसतोय फलंदाज. 3 धावांनी खातं उघडलं जाते प्रथमेश याचं. संघाची धावसंख्या 4. बिनगडी बाद. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी आकाश याची. समोर प्रथमेश आणि आता मात्र स्ट्राईकवर येतोय फलंदाज किशोर. अतिशय संयमी असा खेळाडू किशोर. सातत्याने 2 वर्षामध्ये मुलेखंडच्या मैदानावर चांगली कामगिरी केली होती या जीपी फुंडे संघाने. उरण विभागात ज्यावेळेस आम्ही समालोचन करण्यासाठी जात होतो त्यामध्ये चंदू शेटे सर आणि मी खेळ जवळून बघितलाय जीपी फुंडे संघाचा. एक मातब्बर संघ. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेलाय किशोर. हलक्या हाताने फ्लिक केलाय, चेंडूला दिशा दिली. समजदारी नेहमीच दाखवतो हा किशोर. एकेरी दुहेरी धावाने स्ट्राईक रोटेट करतो आणि ज्यावेळेस सेट होतो त्यानंतर मात्र मोठे फटके किशोरच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळतात. असा एक संयमी खेळाडू. त्याच्याबरोबर प्रथमेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. धावा झाल्यात 5. अनिल सरफरे अतिशय चांगल्या गुणलेखनाची भूमिका
सातत्याने त्यांच्या माध्यमातून ही चौथी मॅच इथे कव्हर केली जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर, CEO tenniscricket.in चे. आता मात्र चांगला फटका, फ्लॅटेड हिट, चेंडू सीमारेषा पलीकडे, 4 रन. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, त्यामध्ये प्रथमेश याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार आणि प्रथमेश खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर. त्यामध्ये 3 धावाने खातं उघडलं होतं. झेल जरूर होता कव्हरच्या दिशेने, परंतु तिथे जजमेंट चुकलं होतं क्षेत्ररक्षकाचं आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 9. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना दिसेल. वर्सोवा स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून आशिष येतोय, आतिश येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपल्या समोर. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट आहे. एक गलीच्या दरम्यान क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट स्क्वेअर लेग च्या दरम्यान क्षेत्ररक्षक, एक मिड ऑन तैनात ठेवण्यात आलाय, एक कव्हर देखील तैनात ठेवण्यात आलाय. रिंगणाच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर वायडिश लॉंग ऑन ठेवण्यात आलाय आणि एक मिड विकेट. एक लॉंग ऑफ देखील ठेवण्यात आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा इशारा इथे येतोय व्हाईट बॉलचा. आतिश गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये, खराब गोलंदाजी, स्वैर मारा, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. 1 धाव मिळते या खराब चेंडूवर. संघाची धावसंख्या 10. पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे आणि सन्मानजनक धावसंख्या उभारली जीपी फुंडेने. मी मगाशीच म्हटलं होतं, पुन्हा एकदा समजदारीचं क्रिकेट. किशोर याच्या बॅटमधून सिंगल येते. संघाची धावसंख्या 11, 11, नो लॉस. कारण किशोरच्या बॅटिंगचं जर विश्लेषण तुम्ही केलं तर आपल्याला पाहू शकाल पदलालित्याचा किती चांगला वापर करतोय, त्याचबरोबर मनगटाची ताकद झोकून देतोय. फ्लिक टान्स त्याचा किती महत्वाचा आहे तो देखील पाहायला मिळतोय. आणि एक प्रोफेशनल खेळाडू ज्याप्रमाणे खेळ करतो त्याप्रमाणे खेळ मात्र जरूर पाहायला मिळाला किशोर याचा. शांत सुरुवात परंतु त्यानंतर आक्रमण ही शैली आहे किशोर याची, परंतु त्याच्या विपरीत शैली आहे प्रथमेश याची. एक घातक फलंदाज आहे, डावकुरा फलंदाज जीबी फुंडे टीमचा. तर अजूनही मोठी बॅटिंग लाईनअप आहे. राकेश आहे, विशाल आहे या टीमच्या दरम्यान. कुणाल सारखा खेळाडू, ज्या खेळाडूने छाप सोडली उरण विभागात यंदाच्या सत्रामध्ये. आता चांगला फटका इथे पाहायला मिळतोय, परंतु पंचांचा इशारा, नो बॉल. 1 रन पूर्ण करतोय प्रथमेश आणि 1च रन मिळेल. तत्पूर्वी फ्री हिटची घोषणा इथे जरूर केली जाते. 2 धावा इथे जरूर मिळतील. फलंदाज प्रथमेश याला संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13 तर फ्री हिट इथे जरूर असेल फलंदाज किशोर याला. पाहूया शांत किशोर आता मात्र आक्रमण करतोय की काय, कारण पर्वणी असेल, मेजवानी असेल, किशोरसाठी धावसंख्या मात्र झाली 13, 13. तर फ्री हिट इथे असेल. फ्री हिटचा कितपत उपयोग केला जातो किशोराच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दरम्यान. 1च रन मिळेल किशोर याला. धावसंख्येत भर होते. धावा होत आहेत 14. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 14 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. फलंदाजी करतोय प्रथमेश, एका एंडला किशोर. पण पाहू शकाल पहिली रात्र या स्पर्धेची. राजीव गांधी मेमोरियल चषक 2016चं हे आयोजन. आयोजक आहेत या नगरीचे भाग्यविधाते राजेंद्र माहुलकर साहेब. आणि ही स्पर्धा मात्र जरूर एक मोठी स्पर्धा म्हणून गणल्या जाते. या माहुल कोलीवाड्यातली ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र आपल्या समोर आणि चौथी मॅच वर्सोवा 11 विरुद्ध जीपी फुंडे या टीमच्या दरम्यान.
मात्र प्रयत्न फसलाय. पंचाकडे हलकासा अपील, दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. हेमंत कोळी यांचा इशारा येतोय. अवांतर रूपात भर पडते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26 आणि धावा मात्र झाल्यात आतापर्यंत 15. षटक क्रमांक दुसरं आतिश याच्या रूपाने हे षटक आपल्याला पाहायला मिळेल पॉवर प्लेच्या रूपात. क्षेत्ररक्षणाची अतिशय चांगली सजावट इथे केली. पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो. पहिल्या षटकामध्ये आकाश यांनी गोलंदाजी केली होती आणि इथे मात्र किशोर शांत समजदारीने खेळ करताना स्ट्राइक रोटेशनवर जास्त भर दिला. आतापर्यंत किशोरच्या खेळाचं विश्लेषण केलं आणि अतिशय चांगला खेळ दाखवलाय. आता मात्र चांगलं टायमिंग. मी मगाशीच म्हटलं होतं किशोर एक शांत दिमागाचा खेळाडू आणि त्यानंतर मात्र आक्रमण करतो आणि तसंच आक्रमण किशोरच्या बॅटमधून. हेच मोठं लक्ष नसतं कुठल्याही मोठ्या खेळाडूचं, कारण तुमची नजर बसणं खूप महत्वाचं असतं या क्रिकेटच्या बॉलवर. आणि ज्यावेळेस हा 3 इंचाचा चेंडू मात्र फुटबॉल सारखा दिसायला लागतो त्यावेळेस मात्र मोठमोठे फटके येतात. इथे काहीसं तसंच पाहायला मिळालं, कारण मी मगाशीच म्हटलं होतं किशोर हा खेळाडू संयमी खेळाडू आहे आणि जसा किशोरला चान्स मिळतो त्यावेळेस मात्र किशोर आपल्या संघासाठी नेहमीच धावून येतो. एक मोठा फटका षटकार. संघाची धावसंख्या मात्र सरळ जाऊन पोहोचते 21 धावांवर 21. आतिशाचं हे दुसरं षटक थोडंसं मागे ठरतंय. 21 धावा इथे पूर्ण झाल्यात. त्यामध्ये किशोराच्या बॅटमधून निघालेला मिड विकेटच्या वरतून षटकार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आतिश समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय किशोर. ओव्हर द विकेट आतिश टू किशोर करत. आता मात्र जरूर चेंडू हवेत आहे कव्हर पॉइंटच्या दिशेने, परंतु एक धाव पूर्ण करताना दिसतोय किशोर. संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. नो लॉस. समजदारीचं क्रिकेट, शांत क्रिकेट आणि आपण पाहू शकाल सलामीला येताना ही जोडी मात्र चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी ते उभारताना दिसते. ही या संघाची निश्चित जमेची बाजू मी म्हणेन जीपी फुंडे संघाची, परंतु वर्सोवा संघ कोळ्यांची भूमी असलेला हा संघ आणि एक मोठा संघ आहे या उपनगरातला. या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. एक मातब्बर संघ वर्सोवा. राऊंड विकेट. फुलटोस प्रथमेश याच्या बॅटमधून चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र झेल टिपलाय क्षेत्ररक्षक आकाश याने. फलंदाज प्रथमेश बाद. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय कुणाल घरत. एक मोठा खेळाडू आहे. एक मोठा खेळाडू उरण विभागातला ज्याने सातत्याने चांगलं प्रदर्शन केलंय जीबी फुंडे टीम साठी. आणि गोलंदाज येतोय आकाश. पहिलं षटक ज्याने टाकलं होतं उंच पुराचं, आणि या आकाशला पाहिल्यावर जरूर एम्ब्रोस या खेळाडूची आठवण होते. कशी तशीच शरीरयष्टी आहे, तशीच शैली आहे आणि तशीच तेज तर्रार गोलंदाजी आहे या आकाशाची. आणि खरोखर मोठं भविष्य आकाशच्या बाबतीत विचार केला तर अशा शैलीने गोलंदाजी, चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये आकाशचा विचार केला तर. यानंतर आपण पाहू शकाल गणेश 11 माहुलगाव, नवसाती दिवा, पाटील 11 ट्रॉम्बे आणि ही लढत आपल्या समोर. बॅकफुटवर गेलाय, शॉर्ट पूल केलाय. 1 रन तत्पूर्वी पूर्ण करताना दिसतोय. दुसरी धाव घेण्याची निश्चितच आवश्यकता दोन्ही फलंदाजाला जाणवली नाही. एका धावेने खातं उघडतोय कुणाल घरत. संघाच्या खात्यात भर धावा होत आहेत 23. लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमेश हा बाद झालाय. राजीव गांधी मेमोरियल चषक 2016चे भव्य दिव्य आयोजन. या नगरीचे भाग्यविधाते राजेंद्र माहुलकर साहेब, त्यांच्याच बरोबर अमित कोळी यांच्या माध्यमातून सातत्याने हा क्रिकेटचा प्रवास, एक मोठी परंपरा, एक मोठं गाव माहुलगाव, आगरी कोळी महोत्सव
अतिशय नावाजलेला, कारण विदेशी पर्यटक देखील मोठ्या संख्येने ते उपस्थित होतात त्या आगरी कोळी महोत्सवामध्ये देखील. तर चांगला फटका पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नीटचं जोडलं नाही. चेंडू मात्र जरूर वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध जातोय. तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाज किशोर याला. संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते 24-24. आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आकाश. मी मगाशीच म्हटलं होतं चांगली लाईन आहे, चांगली दिशा आहे आणि गती देखील खूप चांगली आहे या फलंदाजच्या विरुद्ध गोलंदाज आकाश याची. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, परंतु इथे काहीसा रनअप मध्ये व्यत्यय येतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदलाव करायचा होता यष्टीरक्षकाला. अखेर पंचांचा इशारा येतोय डेड बॉल. संघाची धावसंख्या 24-24. आकाश टू कुणाल. बॅकवेट पॉइंट आहे, कव्हर आहे, एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ. बॅकफुटवर गेलाय, पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग मिस होतंय. फलंदाज कुणाल घरत इथे मात्र तंबूच्या दिशेने जाईल. मोठा आदरा बसतोय. ज्या कुणाल याने जरूर महत्वपूर्ण योगदान दिलं अनेक स्पर्धामध्ये, तो मात्र जरूर एक धावेची खेळी करून बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय नवीन फलंदाज राकेश. 5 षटकांचा हा सामना आपण पाहू शकाल. चौथी लढत आजच्या या पहिल्या रजनीमध्ये वर्सोवा 11 विरुद्ध जीपी फुंडे या टीमच्या दरम्यान. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर 6 षटकांची पहिली मॅच होती. त्यामध्ये गणेश 11 माहुलगाव या संघाने पराभव केला होता गावदेवी धारावे टीमचा. 63 धावांचं आव्हान होतं आणि तिथे मात्र ते पार करू शकला नव्हता गावदेवी धारावे. दुसरी मॅच झाली होती नवसाथी विरुद्ध किरण स्मृती घनसोली. नवी मुंबईच्या दोन्ही टीम होत्या, त्यामध्ये किरण स्मृती घनसोली संघाचा पराभव केला नवसाथी दिवा टीमने. तिसरी मॅच पाटील 11 ट्रॉम्बे विरुद्ध करावे 11. शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता असताना 3 चौकार लगून पाटील 11 ट्रॉम्बे या टीमने ती मॅच जिंकली. आणि चौथी मॅच आपल्या समोर वर्सोवा 11 विरुद्ध जीपी फुंडे. एक उरणचा संघ तर मुंबई उपनगरातील वर्सोवा टीम आपल्या समोर खेळताना दिसते. नवीन फलंदाज राकेश, एक मोठा खेळाडू राकेश आणि त्याच्या सोबतीला मात्र किशोर, ज्याने आतापर्यंत संयमाने फलंदाजी केली. चांगलं फुटवर दाखवलं, पदलालित्य दाखवलं, चांगलं क्रिकेट खेळलं, एक मोठा षटकार देखील लगवलाय. फुलटोस होता त्याला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा हलकासा वापर इथे पाहायला मिळाला, कारण ताकद कमी झोकली परंतु एक धाव जरूर मिळते. हाय बॅकलिपचा वापर करताना दिसतोय फलंदाज, परंतु एका धाव्याबरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 25-25. पण पाहू शकाल सातत्याने प्रेक्षक देखील मोठी साथ देताना दिसतात या राजीव गांधी मेमोरियल चषकाच्या माध्यमातून. कारण आपण पाहू शकाल घड्याळामध्ये जवळपास 1:30 झाले तरी देखील प्रेक्षक क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना. किशोराच्या बॅटमधून हा फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने. एकच धाव मिळते किशोरच्या खात्यात. संघाच्या खात्यात धावसंख्या 26-26. गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतोय. आकाश वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक आणि समोर फलंदाज राकेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू होता परंतु पंचांनी इथे हेरलंय. पंचांचा इशारा येतोय कल्याणी घोरपडे, व्हाईट बॉल. एक उंच पुरेशे पंचांच्या भूमिकेत सातत्याने ज्याने अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली असा एक मोठा खेळाडू आज मात्र पंचांच्या भूमिकेत. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. पण संघाची धावसंख्या 27-27. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत कुणाल आणि प्रथमेश. ज्या प्रथमेशने आपल्या संघासाठी 8 धावांचे योगदान दिलं तर कुणाल याने एका धावेची खेळी इथे साकारली होती. त्याची जागा भरून काढण्यासाठी राकेश मैदानात आहे. संघाची धावसंख्या 28. चांगलं टायमिंग, चेंडू लॉंग ऑफच्या वरून जातोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट बाय राकेश. तर 27 धावा आणि त्यानंतर लगवलेला हा राकेशच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 33.
तर नवीन गोलंदाज इथे वापरला जातोय स्वप्नील, षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असेल. धावसंख्या झाली 33-11 ची सरासरी 3 षटकाच्या अखेरीस. पंचाकडे अपील आणि इथे मात्र पायचीच अपील उचलून धरले. मला वाटते फलंदाज बाद होतोय, हादरा बसतोय तिसरा आणि गडी मात्र बाद होतोय. किशोर नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय विश्वजित. जरूर या खेळाडूच्या शरीर यष्टीचा विचार केला तर पंकज जाधव याची आठवण होते. हा एक मातब्बर खेळाडू तुम्ही पाहिला असेल जो डिंगडॉंग पुणे, प्रतिकिलोन पुणे संघाच्या दरम्यान माट्या या नावाने ओळखला जातो. काहीशी तशीच शरीर यष्टी आहे या फलंदाजी आणि मला वाटतं टोपण नाव देखील तेच आहे या खेळाडूचं. माट्या कशा प्रकारची फलंदाजी करेल हा बाळ्या. संघाची धावसंख्या मात्र आहे 33-33. किशोर याची मात्र इनिंग संपुष्टात येते. एक चांगला षटकार आणि चांगलं पदलालित्य दाखवून तंबूच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानात जाताना विश्वजित. तर राकेश आणि विश्वजित ही जोडी सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज स्वप्नील. तर स्वप्नील 4थं षटक, राईट आर्म ओव्हर द विकेट. तेव्हा तर चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दरम्यान, तिथे क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत एकच धाव मिळते विश्वजित याला. संघाच्या खात्यात एका धावेची भर. धावसंख्या होते 34-34. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना चौतीस धावा इथे फलकावर लागल्या. षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर स्वप्नील याच्या माध्यमातून 4थं षटक टाकलं जातं. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली रिदम आहे, चांगली लाईन आहे, चांगली दिशा इथे दर्शवताना हा गोलंदाज. तत्पूर्वी समोर फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे राकेश, ज्याने षटकार लगवलाय. पुन्हा एकदा सरळ बॅटने चांगला फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, आकाश, फलंदाज मात्र बाद. तर राकेशच्या विकेटचं पतन होतं. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते 34 वर. 4थं षटक इथे प्रगतीपथावर आहे, परंतु इथे मात्र धावा येताना दिसत नाही, कारण 33 या धावा फलकावर लागल्या. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज विशाल मैदानात जाताना दिसतोय. समोर विश्वजित. पंचाकडे अपील होते पायचीची, परंतु इथे मात्र स्पष्टपणे नकार देताना दिसतात हेमंत कोळी. लेग बाईचा इशारा करतात तोपर्यंत एक धाव मिळते संघाच्या खात्यात अवंत रूपात. धावसंख्या 35-35. जीपी फुंडे संघ टॉस हारल्यानंतर फलंदाजी करताना दिसतो. आतापर्यंत चांगला खेळ दाखवला जीपी फुंडे संघाने. जरूर कुणालने नाराज केलं या मॅच मध्ये, परंतु चांगली इनिंग बिल्ड केली होती फलंदाज किशोर याने. त्याचबरोबर राकेशने देखील महत्वपूर्ण षटकार लगवला होता आणि अखेर धावसंख्येला मात्र आकार आला होता. धावा झाल्यात 35. चांगलं टायमिंग विशालाच्या बॅट मधून. चेंडू लॉंग ऑफच्या दरम्यान वन बाउंस सीमारेषेलगत अडवला जातोय तोपर्यंत एकच धाव मिळेल विशालाला. खात्यात भर पडते. धावसंख्या 36-36 वर. जीपी फुंडे विरुद्ध वर्सोवा स्पोर्ट्स या टीमच्या दरम्यान ही मोठी मॅच आपल्या समोर. या स्पर्धेतली ही 4थी मॅच. राजीव गांधी मेमोरियल चषक 2016चं हे भव्य दिव्य आयोजन. या नगरीचे भाग्यविधाता राजेंद्र माहुलकर साहेब, त्याचबरोबर स्थानिक नगरसेविका सौ सीमाताई माहुलकर
यांच्या प्रयत्नातून आणि अतिशय चांगलं कार्य ही स्पर्धा साकारण्यासाठी अमित कोळी यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. इथे मात्र चौथं षटक संपलंय. 4 षटकामध्ये धावा झाल्यात 36, कारण या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 3. अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाज स्वप्नील याची. तर शेवटचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरला अतिशय चांगला फटका विशालाच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषे लगत आणि हा ब्रँडेड चौकार येतोय विशालाच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने. 4 रन. एकोणचाळीस धावा इथे पूर्ण होताना दिसतात. संदेश येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी आणि संदेश विरुद्ध विशाल याच्या बॅट मधून एक चांगला चौकार येतोय कव्हरच्या दिशेने आणि थोडस क्षेत्ररक्षणात देखील पंचाकडे हलकीशी अपील इथे केली जाते. तोपर्यंत 1 रन इथे पूर्ण होताना दिसते. एक्केचाळीस धावा इथे फलकावर लागल्यात, कारण 27 धावांवर एक महत्वपूर्ण षटकार राकेशने लगवला होता आणि त्यानंतर मात्र धावांमध्ये भर पडली. 41 धावा पूर्ण झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आता मात्र बॅटची आतमधली कडा घेतोय यष्टीरक्षक. चेंडू मागे तत्पूर्वी इथे मात्र यष्टीरक्षकाने कुठलीही रिस्क घेतली नाही. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. विशाल चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये विश्वजित आणि विशाल याच्या माध्यमातून धावसंख्या 42 42. सामना या ठिकाणी सुरू आहे या दैदिप्यमान असा क्रीडा सोहळ्यामध्ये. तर चालू सामन्याच्या नंतर सामना होणार आहे तो नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचा आहे. अमित नवसाथी दिवा वर्सेस गणेश 11 माहुल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. चालू सामन्याचे पंच हेमंत कोळी आणि कल्याणी घोरपडे सर. अमित आणि दोन्ही टीम एक एक प्रतिनिधी जरूर या ठिकाणी पाठवा. वर्सोवा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. आणि तर धावांची आवश्यकता आहे विजयासाठी.
43 धावांची आवश्यकता, चेंडू आहेत ते 30 चेंडू. तर पाहूया कशा प्रकारे सामना रंगतोय. वर्सव आपला अतिरिक्त खेळाडूंची नावं सांगा. नॉन स्ट्राईकला अधनेश, नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवर आतिश. ज्या आतिशला बंड्या बॉईज संघातून देखील खेळताना पाहिलं, ओमर 11 संघातून देखील खेळताना आपण पाहिलंय, तोच आतिश स्ट्राईकवर आहे. आतिश वर्सोवा संघाचा प्रमुख खेळाडू, कर्णधार देखील, अष्टपैलू खेळाडू. पाहूया आज काय करामत करतोय आतिश. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सत्यम. अधनेशच्या जोडीला आतिश, तर गोलंदाजीसाठी सत्यम भोईर. एक वेगळं क्रिकेट असतं उरण परिसरामध्ये, पनवेल परिसरामध्ये, आणि मुंबईत मात्र व्यावसायिक संघांचे सामने होत असतात. मुंबईत देखील बरीचशी गावं अजूनही आहेत, कोळीवाडे अजूनही आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाते. अर्थातच माहुल गाव तुम्ही आज आले या ठिकाणी आल्यावर कळलं असेल, एक वेगळं. ओ, पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका आतिशच्या बॅट मधून खेळला जातोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या ठिकाणी पोहोचतोय. 2 धावा मात्र मिळतील. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला तो आतिशच्या बॅट मधून. तर रिव्हर्स स्वीपचे सर्वाधिक षटकार एका षटकामध्ये मारणारा खेळाडू म्हणजे ओमकार देसाई, SP दादर. 5 लगातार रिव्हर्स स्वीपचे षटकार मारण्याचा विक्रम ओमकार देसाईच्या नावावर आहे. तर पाहूया 6 षटकार सरळ बॅटने मात्र बऱ्याचशा खेळाडूंनी मारलेले आहेत. यावर्षी मात्र तो उरणमध्ये देखील बरेचसे विक्रम झाले. समर्थने विक्रम केला यावर्षी, उरणमध्ये मोठ्याने देखील विक्रम केला. तर ओमकार देसाईच्या नावावर देखील 3 वेळा विक्रम आहे. कृष्णा सातपुतेच्या नावावर 4 वेळा विक्रम आहे. पिंटू पारच्याच्या नावावर 4 वेळा विक्रम आहे. तर किशोरच्या नावावर देखील विक्रम आहे. तर हेमंत कुळी जी पंचांच्या भूमिकेत आहेत त्यांच्या देखील नावावर या मैदानात 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. पुढचा चेंडू नक्कीच पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव. तर किशोर हे देखील मात्र उरण परिसरातील सध्या चांगलं नाव आहे. किशोर असेल, जीवित असेल, पप्पू असेल सोनारीचा, तसेच समर्थ कडू हे नाव असेल, सुधीर तांडेल असेल, ही सध्याच्या घडीला मात्र चांगली नाव आहेत जी उरणचं क्रिकेट समृद्ध करतात. आणि अलीकडच्या काळातच 1 लाखाची स्पर्धा झाली होती मुळेखंड या ठिकाणी. 1 ते 1.5 लाखाची स्पर्धा उरणच्या संघाने सर्वांना पराभूत करत त्या ठिकाणी फायनल मारली होती. समिधा उरण सुमारच्या दिशेने चेंडू डोलावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय आणि झेल पकडला जातोय खेळाडू बाद. सत्यमला या ठिकाणी यश मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय खेळाडूच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. तेवढं सोपं नसतं दिवसाचं क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट. आता उरण परिसरातील खेळाडूंना सातत्याने नाईट क्रिकेट खेळण्याचा सराव आहे, कारण त्या ठिकाणी बऱ्याचशा स्पर्धा होतात. परंतु मुंबईत नाईट स्पर्धा 1 किंवा 2 हाताच्या बोटावर मोजू शकता एवढ्याच होतात. कारण बोरिवलीला नाईट 1 लाखाची स्पर्धा झाली, तदनंतर सुप्रीमो चषक नाईट झाली, मनसे चषक नाईट झाली, तदनंतर शिवसेना प्रमुख चषक, आणि ही 5वी स्पर्धा नाईटची आहे मुंबईत केवळ. आणि तेच जर तुम्ही उरण पनवेल परिसरात गेलात तर तुम्हाला तब्बल 100 स्पर्धा पाहायला मिळतील नाईट पद्धतीच्या. नवी मुंबईमध्ये देखील तेवढ्या स्पर्धा पाहायला मिळतील. रायगडचं क्रिकेट देखील अलीकडच्या काळात काट टाकताना दिसते, कारण रायगडच्या क्रिकेटचे 3 खेळाडू अर्थातच आकाश तारेकर असेल, विश्वजित ठाकूर अर्थातच मोठे असेल, आणि सुधीर तांडेल असेल. उडुपी या ठिकाणी जाऊन चांगला परफॉर्मन्स देऊन आले अलीकडच्या काळामध्ये. तसेच त्यामध्ये पंकज जाधवचं नाव घ्यावं लागेल, योगेश पेनकरचं नाव घ्यावं लागेल. भले डिंगडॉंग संघातून खेळतात परंतु रायगडचं प्रतिनिधित्व करत असतात. तर चांगली प्रगती मात्र ह्या सर्व खेळाडूंनी रायगडच्या देखील केली अलीकडच्या काळात. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पिचिंग टप्पा पडल्यानंतर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काहीसा चेंडू आतमध्ये येतोय, निर्धाव चेंडू जातोय. अज्ञेश माघारी परतल्यानंतर मिलन मैदानात येतोय. मिलन आणि आतिश ही जोडी मैदानात आहे. तर सत्यम गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आतिशच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथमच चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 4 धावांवर. लक्ष सर्वच मॅचचा तुम्ही अभ्यास केला, पहिल्या मॅच वगळता लक्ष मोठमोठी नाही आहेत, परंतु त्यातही फाईट होताना आपण पाहिलेली आहे. कारण रात्रीचं क्रिकेट थोडंसं वेगळं क्रिकेट असतं. त्या ठिकाणी हवेचा सहारा तुम्हाला मिळत नसतो. रात्रीच्या वेळेला हवा थांबलेली असते आणि त्याचा फायदा
मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील होताना पाहायला मिळत असतो. आता मात्र रिव्हर्सिव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय, बीट होतोय फलंदाज. चांगलं षटक बनावं लागेल, पॉवर प्लेचं षटक आणि धावा दिल्या गेलेल्या आहेत त्या केवळ 4 धावा. कसून आणि टिच्चून गोलंदाजी केली जाते सत्यमच्या माध्यमातून आणि आपल्या संघाला पहिल्याच षटकामध्ये मॅच मध्ये आणण्यात यशस्वी होतो तो गोलंदाज सत्यम. 5 षटकांचा असणारा हा सामना. तर टॉस साठी यायचंय गणेश 11 माहुल वर्सेस नवसाथी दिवा. दोन्ही संघाच्या कर्णधारींना विनंती आहे आपण नाणेफेकीचा करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. नवसाथी दिवा आणि गणेश 11 माहुल. तर चांगलं चित्र पाहायला मिळालं कारण या संपूर्ण हंगामामध्ये एक गाव एक पद्धतीचं क्रिकेट चांगलं क्रिकेट आहे ठीक आहे, परंतु त्यामध्ये देखील तुम्ही पूर्वी फक्त पनवेल उरण परिसरातीलच खेळाडू घ्यायचे. यावर्षी नवी मुंबईचे संघ आले, आमच्या माहुलचा संघ देखील उरणमध्ये येऊ लागलाय, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही सुद्धा माहुलमध्ये, तुम्ही माहुलवाल्यांना संधी दिली त्यामुळे तुम्हाला देखील माहुलमध्ये संधी मिळाली आणि हे गरजेचं आहे कारण तुम्हाला स्ट्रेंथ आजमावता आली पाहिजे आणि वेगळ्या ठिकाणी, कारण त्याच त्या ठिकाणी किती दिवस खेळणार तुम्ही. आणि आम्हाला देखील तुमच्यासारख्या म्हणजे उरणमधील बलाढ्य संघाचा खेळ मुंबईमध्ये पाहण्याची संधी मिळाली. नाणेफेकीचा कौल गणेश 11 संघाने जिंकला. आपला निर्णय कळवायचा आहे. सत्ता अमित कोळी संघाचे कर्णधार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा पाहायला मिळत आहेत. जीपी फुंडे वर्सेस वर्सोवा असा सामना या ठिकाणी रंगतोय. गोलंदाजीसाठी प्रथमेश उर्फ पिट्टू, तर उरणच्या संघांचं मुंबईत येऊन खेळणं काही नवीन नाहीये. पूर्वी मात्र शंकर म्हात्रे हे देखील उरणचा एक चांगला संघ घेऊन समिदा उरण या संघाचा नावाचा संघ घेऊन यायचे आणि सुप्रीमो चषक जी पहिली झाली होती अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. डिंगडॉंग पुणे संघाला सेमीफायनल मध्ये पराभूत करून उरणचा संघ. आता पुन्हा एकदा मात्र एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय. डिक्लेअर झोन आहे की चौकार. 2 धावा या ठिकाणी पंच कल्याणी घोरपडे सर कळवत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. कौतुक करावं लागेल आमचे गुणलेखक अनिल सरफरे यांचा. समालोचक प्रत्येक इनिंग नंतर चेंज होतोय, परंतु अनिल सरफरे चेंज झालेले नाहीयेत, ते एकटे लढतायत, झुजतायत आणि चांगलं गुणलेखकाची कामगिरी करतायत. परळ परिसरात राहणारे आमचे अनिल सरफरे. समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. आतिशच्या बॅट मधून निघालेला एक आतषबाजी फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. बॅटच्या रेंज मध्ये चेंडू आला, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि भिरकावून दिलाय समोरच्या दिशेने एक अप्रतिम फटका. आज अशाच प्रकारचे फटके मंगेश वैद्यच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाले आणि त्याच दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आतिशच्या बॅट मधून. आतिशकडे क्षमता आहे, मोठमोठ्या संघांमध्ये खेळण्याचा मान देखील त्याला मिळालेला आहे आणि आपल्या घरच्या संघाला घेऊन कशा प्रकारे डावाला आकार देतो. कारण गेल्या वेळची अर्थातच 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी आणखी एक स्पर्धा 1 लाखाची झाली होती आणि ती देखील आगरी कोळी हाफज होता आणि त्या स्पर्धेमध्ये पहिल्याच चेंडूवर आतिश बाद झाला होता आणि त्याच्या संघाला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं होतं. परंतु आज मात्र स्वतःच्या विकेटचं महत्त्व आतिश ओळखून असणार आहे आणि खराब चेंडूवर प्रहार या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. स्वागत केलं जातं प्रथमेशचं षटकाराने. पुढचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने तटवला जातोय. अतिशय चपळाने क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव मिळणार आहे. 2 बलाढ्य संघ आहेत. वर्सोवा संघ बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे, स्ट्रॉंग आहे, तर तेवढीच गोलंदाजी, कसून गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण फुंडे संघाचं देखील आहे. तर कौतुक करेल मी फुंडे संघाचं या ठिकाणी आलाय. माझी अपेक्षा होती आकाश तारेकरचा संघ देखील या ठिकाणी येणं गरजेचं होतं, दिघोडे संघ देखील येणं गरजेचं होतं, परंतु ही सुरुवात आहे. आगामी काळामध्ये या सर्व गोष्टी देखील आपण पाहू. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सफल झाला. चेंडू मात्र या ठिकाणी भिरकावून दिला सीमारेषच्या दिशेने. फाईन लेगच्या झोन मध्ये 4 धावा या ठिकाणी मिळतील आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 सुरू असताना खराब चेंडू आणि त्याचा घेतलेला हा समाचार, कारण हा पहिला चेंडू जर ओव्हर पिच होता तर हा चेंडू आखूट टप्प्याचा होता. सफल झाल्यानंतर फायदा झाला. स्क्वेअर लेग फाईन लेग झोन मध्ये चौकाराच्या दिशेने खेळून काढला.
मुंबईचा क्रिकेटचा हंगाम मात्र संपूर्णपणे बहरात आहे. उद्या देखील मात्र घाटकोपर भटवाडी 1 लाखाची स्पर्धा आहे. अँडोफिलला 1 लाखाची स्पर्धा आहे. डी एन नगरला 1 लाखाची स्पर्धा आहे आणि एक कुर्ल्याची 3.5 लाखाची स्पर्धा कालच कॅन्सल झाली, नाही तर ती देखील एक मोठी स्पर्धा होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहेत आणि ह्या स्पर्धेकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. अर्थातच राजीव गांधी मेमोरियल चषक आणि या चषकामध्ये मारलेला आणखीन एक खणखणीत षटकार 6 धावांसाठी. सुरेख फलंदाजी या ठिकाणी केली जाते ती मिलनच्या माध्यमातून. मिलनच्या बॅटचं आणि बॉलचं मिलन झालंय आणि चेंडू मात्र सीमारेषच्या बाहेर जाऊ लागलेले आहेत. सुरेख पदललित पाहायला मिळत आहे. तेवढीच खराब गोलंदाजी मात्र या ठिकाणी मी नमूद करील प्रथमेश, ज्याच्याकडून पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते, परंतु आज मात्र ते पाहायला मिळत नाही. पहिल्या चेंडूवर प्रहार आणि तदनंतर मात्र गोलंदाजी झाला बिघाड. आता मात्र कमबॅक करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला, परंतु अशा ठिकाणी चेंडू गेला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता. दुसऱ्या धावांनी रूपांतर मात्र चौकार होतो. ते कौतुक करावं लागेल फलंदाज मिलनचं. एका मागोमाग एक सर्रास फटके या ठिकाणी मारतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची धावसंख्या कुठेतरी अडखळली होती, थांबली होती. गणेश इलेवन माहुल निर्णय कळवा. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 16 धावांची आवश्यकता, 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. म्हणजे पहा, या षटकामध्ये तब्बल 23 धावा पटकावलेल्या आहेत. क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आणि आपण आपला एखादा भरवशाचा गोलंदाज असा कधी कधी त्याला देखील मार पडतो. हे क्रिकेट या खेळाचं वैशिष्ट्य आहे. एखादा गोलंदाजाने पहिलं षटक सुंदर टाकलं, दुसरं षटक टाकीलच असं नसतं आणि एखाद्या गोलंदाजाने पहिलं षटक खराब टाकलं तर दुसरं षटक कदाचित चांगलं देखील टाकू शकतो. हे या क्रिकेटचं खेळाचं वैशिष्ट्य आहे. या खेळात कधी काय होईल याचा नेम नसतो. असाच हा अविस्मरणीय आणि अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. त्याच खेळाची जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. राजीव गांधी मेमोरियल चषक 2016. तर यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण देखील सुरू आहे आणि जे जे यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा पाहत आहेत त्या सर्वांचं देखील या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून 16 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत ते 18. तर मिलन आणि आतिश यांनी मात्र गिअर चेंज केला. पहिलं षटक कमी धावांचं गेलं, परंतु तदनंतर टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतात हे दोघेही. अर्थातच आतिशने एक षटकार मारला, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र एक षटकार आणि 2 चौकार मिलनने देखील ठोकले. आता मात्र सत्यम येतो, ज्याने पहिलं षटक अतिशय सुंदर टाकलं होतं. आतिशसाठी गोलंदाजी करेल, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल तो सत्यम. या परिसराचे भाग्यविधाते राजेंद्र माहुलकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा. फुलटॉसपदा चेंडू बॅटची कडा घेतली गेली आणि पॉइंटच्या दिशेने थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळेल. समीकरण बदलतंय, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. 15 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत ते 17. आता मात्र स्ट्राईकवर येतोय मिलन, ज्याच्या बॅटचा आणि बॉलचा अतिशय सुरेखरित्या मिलन होताना पाहायला मिळते. 3 चेंडू आणि खेळलाय आणि धावा केल्या आहेत त्या 14. काही नाहीये, जी निर्धारित धावसंख्या होती ती झालेली आहे, गाठलेली आहे ते लक्ष. आता मात्र या ठिकाणी गॅप मध्ये चेंडून खेळून काढला, 2 धावांमध्ये त्याचं रूपांतर केलं. पाहिलं कव्हरचा क्षेत्ररक्षक बराचसा डीप आहे, शॉर्ट कव्हरच्या दिशेने कोणी नाहीये, त्या फायदा उचलला. कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळलं जात आहे. मुंबई या क्रिकेट याला म्हटलं जातं, मुंबईचं क्रिकेट याला म्हटलं जातं. ते या ठिकाणी खेळलं जात आहे. गती ज्यावेळेला पाहिजे होती त्यावेळेला वाढवलेली आहे. आता मात्र मोठा फटका खेळणं गरजेचं नाहीये. एक धाव जरी काढली तरी सामना जिंकला जाऊ शकतो. कॅपमध्ये चेंडू ढकलून 2 धावा काढल्या जाऊ शकतात. तेच मात्र या ठिकाणी केलं जातं या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सत्यम पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवला गेला. 1 धाव, जे निर्धारित लक्ष आहे त्याच्या दिशेने पोहोचलं जात आहे. एका धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते 31 धावांवर संघाची धावसंख्या. तर अमित कोळी, यानंतरची मॅच किती षटकांची असेल कळवा, आपला निर्णय देखील कळवा. रिव्हर्स स्वीपचा फटका आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, परंतु रिव्हर्स स्वीप खेळणार हे कदाचित जाणून होता गोलंदाज. अगोदरच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता
आणि धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर. 43 धावांची आवश्यकता असताना अजूनही 11 धावा हव्या आहेत विजयासाठी. तर एक फॅक्टर मात्र या ठिकाणी नक्कीच उरणकरांसाठी नमूद करू इच्छितो. 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे. बाईक आहेत आणि केवळ 16 संघ खेळत आहेत. आणि विशेष म्हणजे एंट्री फी 15,000 रुपये आहे. तुमच्या जरूर लक्षात आली असेल, कारण उरणमध्ये एंट्री फी हा फॅक्टर खूप मोठा असतो. लेगबाईच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी कळवली जाते. चौतीस धावा धाव फलकावर झाल्या. सत्यम सत्यम गोलंदाजी अतिशय सुंदर करतोय. मोठे फटके अजूनही मारू दिलेले नाहीयेत. तर मिलन आणि आतिश या दोघांनी मात्र सुरेख कामगिरी केली जाते. सलामीवीर अज्ञेश जरूर माघारी परतलाय, परंतु आतिश आणि मिलनने संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतलेली आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू सुरेखरित्या फटकावला जातोय. मिलनच्या बॅट मधून पुन्हा एकदा मिलन होतंय. चेंडू आणि फळीचं चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारात रूपांतर होत आहे 6 धावांसाठी. अतिशय उच्च दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हे मुंबईचं क्रिकेट आहे हे समजण्यासाठी तुम्हाला थोडासा अवधी द्यावा लागेल. मी पुणे संघाला सांगेल. आणि तदनंतर मात्र तुम्ही या ठिकाणी देखील बादशहात मिळू शकता. कारण डिंगडॉंग पुणे संघ देखील ज्या वेळेला मुंबईला आला होता अक्षरशः पळताभुई थोडी झाली होती. परंतु मुंबईचं क्रिकेट समजायला थोडासा उशीर लागतो. परंतु ते तुम्ही आत्मसात केलं तर अधिराज्य गाजू शकताल. त्यासाठी तुम्ही सातत्याने हा खेळ झाला पाहिजे तुमचं मुंबईत येणं झालं पाहिजे किंवा मुंबईच्या खेळाडूंना तुमच्याकडे येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. गोलंदाज किशोर जो प्रमुख खेळाडू आहे या संघाचा आणि खूप चांगला परफॉर्मन्स आणि त्याच्या किशोरच्या परफॉर्मन्सच्या जोरावर आज जो काही जीपी पुंडे दिसतोय किशोरचा वाटा त्याच्यामध्ये खूप मोठा असतो. आणि उरणमधील दिग्गज खेळाडूंमध्ये आज मात्र किशोर जाऊन पोहोचलेला आहे. त्याच्याबरोबर माझे मित्र अमित जे डोंगरी संघाचे खेळाडू आहेत हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. सीबी ट्रॉफी पनवेल या ठिकाणी मात्र नक्की चांगला परफॉर्मन्स होता त्यांचा. रिव्हर्सिव्हचा फटका या ठिकाणी मारला जातोय. आतिशच्या बॅट मधून निघालेला एक आतषबाजी फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार आणि विजयी होतो या ठिकाणी अर्थातच वर्सोवा संघ. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी जीपी पुंडे संघाचा कर्णधार विनंती करील आपण या ठिकाणी आपणास सन्मानित केलं जात आहे.